So hello everyone, welcome back to our channel Ruparel Udyojak. Myself Rohan Rajesh Zankar, Chairperson of Udyojak 2024. So today we are here back with another podcast of our title sponsors Phoenix Financial Services, Mr. Yogesh Narayan sir. Hello sir. Hello. Sir, how are you feeling? It's great to be back amongst the young entrepreneurs, the Udyojaks of tomorrow's Bharat. Thank you so much. So sir, let us start with our today's podcast. तर तुम्ही जेव्हा कंपनी स्टार्ट केली फिनिक्स फायनान्शियल सर्व्हिसेस तर ते चालू करताना तुमचे थॉट्स काय होते? बेसिकली थॉट हा होता की आजच्या जनरेशनमध्ये आपण बघतोय की पीपल आर अर्निंग गुड सिन्स 2010 ऑनवर्ड्स 11 जसं जसं आता न्यू गव्हर्नमेंट झालं गेल्या 10 वर्षामध्ये सडनली आपलं इंडियाचं पर कॅपिटा इन्कम वाढलं आहे. लोकांकडे पैसे येत आहेत पण त्याचवेळी त्यांच्याकडे त्याचा कसा विनियोग करावा, कसा खर्च करावा, कशा इन्व्हेस्टमेंट्स कराव्या त्याच्याबद्दल त्यांच्याकडे चांगला गायडन्स नाही. सो माझा विचार हाच होता की जेव्हा आपण फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर्म करतोय तेव्हा लोकांनी अशा एकाकडे बघावं की जो त्यांचा मित्र पण आहे, ॲट द सेम टाईम त्यांच्यासाठी राईट फायनान्शियल ॲडवाईस देऊ शकेल आणि त्यांच्या फायनान्शियल वेलबिंगसाठी तो काम करेल, असा कोणतरी मनुष्य, डिपेंडेबल मनुष्य असावा, या विचाराने फिनिक्स फायनान्शियल सर्व्हिसेस वॉज फॉर्म. सर, आणि तुम्ही जेव्हा कंपनी स्टार्ट केली सर, आजकाल तुम्ही बघताय की न्यू जनरेशन सगळ्यांना स्टार्टअपमध्ये घुसायचे, सगळ्यांना स्टार्टअप स्वतःचे स्टार्ट करायचे, कोणाला जॉब नाही करायचे. तर तुम्ही त्या लोकांना काय सांगाल की म्हणजे स्टार्टअप स्टार्ट करताना त्यांचे काय रिस्क असतात जे त्या लोकांना त्यासाठी रेडी राहायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही रेडी राहायला पाहिजे नकार घेण्यासाठी. यू शुड बी रेडी टू टेक नो. आपल्याकडे आणि पेशन्स तुमच्याकडे असायला हवा, बिकॉज एनी बिझनेस जो आहे तो प्रॉफिटमध्ये येण्यासाठी वेळ लागतो. तर सर, माझा नेक्स्ट क्वेश्चन असा होता तुम्हाला की आपल्या इंडियामध्ये खूप लोक आहेत जे कॉमर्स बॅकग्राऊंडने नाही, तुम्ही स्वतः जर कॉमर्स बॅकग्राऊंडपासून नाही आहे, आणि दुसरं की खूप लोक असे ज्यांना फायनान्शियल लिटरसी नसते. सो सर, त्या लोकांना आपण कसं फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल सांगू शकतो? तुम्ही आता सगळेजण कॉलेजमध्ये जाता, तुम्हाला कॉलेजमध्ये सर टीचर शिकवतात, तरी पण तुम्ही एक्स्ट्रा ट्युशनसाठी जाता ना, कारण तुम्हाला असं वाटतं की मे बी अजून मला त्यातून काही शिकायला पाहिजे, मे बी थोडंसं एक्सपर्ट मला कुठून तरी मिळायला पाहिजे. काही स्टुडंट असतात जे स्वतः अभ्यास करतात, जे ट्युशनला नाही जात, दॅट इज परफेक्टली ओके. पण बऱ्याचशा मुलांना कारण स्टेक्स आर व्हेरी हाय, कारण तुम्हाला पुढे करिअरमध्ये जायचं असेल, ॲडव्हान्स करायचं असेल तर तुम्हाला वाटतं की अजून डीप नॉलेज घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी ट्युशन क्लासेस आहेत. सेम वे आय विल से इन इन्व्हेस्टमेंट्स ऑल्सो यू शुड हायर सम कोच, मे बी ॲडवायझर. आता जेव्हा मी ॲडवायझर आणि कोच म्हणतो तेव्हा एखाद्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये मे बी टेक्निकल टर्म्स आणि तुम्ही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, इंजिनिअरिंगमध्ये कोचेस आहेत, पण जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स येतं तेव्हा प्रत्येकाचे आई बाबा आणि रिलेटिव्स, फ्रेंड्स हे सगळे कोच असतात. भले त्यांच्याकडे टेक्निकल एक्सपर्टीज नसेल किंवा फायनान्शियल एक्सपर्टीज नसेल तरीसुद्धा दे ट्राय टू गिव्ह ॲडवाईस टू ईच अँड एव्हरी वन, आणि पीपल बिलीव्ह इन देम. कारण पैशाची गोष्ट असल्यामुळे बऱ्याचदा लोक आपल्या घरच्या रिलेटिव्हवरती आणि फ्रेंड्सवरती विश्वास ठेवतात, पण जो सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहे, लाईक अ फायनान्शियल ॲडवायझर असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, एजंट असेल, त्याच्यावरती लोक लगेच विश्वास नाही ठेवत. पण मी सांगेन की आजच्या डेटमध्ये जेव्हा की भरपूर फायनान्शियल प्रोडक्ट्स मार्केट्समध्ये अवेलेबल आहेत तेव्हा यू स्टार्ट रीडिंग. फर्स्ट थिंग इज रीडिंग. तुम्हाला रीडिंगसुद्धा करायला हवे, तर तुम्हाला नवीन नवीन गोष्टींबद्दल माहिती होईल. पण रीडिंगमध्ये काय होतं, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. तुम्हाला नॉलेज गेन करण्यासाठी यू शुड हायर सम कोच, सम ॲडवायझर टू हुम यू कॅन गो बॅक अँड आस्क युअर डाऊट्स, क्लॅरिफाय युअर डाऊट्स, आणि त्याच्यामधून तुमचं नॉलेज वाढवून तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. सर, यातच जर आपण पुढे गेलो आणि जर आपण बघितलं की जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला करायचे असतात ते कसे करावे? मगाशी जे मी म्हटलं ते सेफ नीड, वॉन्ट्स, डिझायर्स, ह्याच्यासाठी तुमचे जे गोल्स आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करायला हवे. जेव्हा तुम्ही जेव्हा करिअरमध्ये तुम्ही इमिजिएटली स्टार्ट करता, यू स्टार्ट अर्निंग थिंग्स ॲट अ मे बी एज ऑफ 20-25, आणि मे बी इमिजिएट आपले गोल असतात जे आजच्या डेटमध्ये बऱ्याच जणांचे असतात की घर बाय करणं असतं, मे बी वेडिंग असेल, किंवा यंग जेव्हा असतात तेव्हा मुलांना असतं की दर वर्षाला मला फिरायला जायचं आहे, जग बघायचं आहे. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट गोल जो जनरली लोक विचार नाही करत पण जो सिरियसली विचार करायला पाहिजे, दॅट इज रिटायरमेंट गोल. सो जसं मी म्हटलं तसं की तुमचे जे गोल्स आहेत ते तुम्ही आयडेंटिफाय करा, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म,
आणि ते जर तुम्ही गोल आयडेंटिफाय केले की त्याच्या रिलेटेड मग आपल्या पुढे थोडं डीपमध्ये जायला लागेल की त्याच्यासाठी कॉस्ट किती येते. की लाईक तुम्हाला पण माहिती आहे की आज जर तुम्ही शिकण्यासाठी कुठलं एखादं तुम्हाला समजा करिअरमध्ये ॲडव्हान्समेंट करायची असेल 5 years डाऊन द लाईन, ग्रॅज्युएशन नंतर काही जण ब्रेक घेतात, 2-3 वर्ष जॉब करतात अँड देन दे गो फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन. तर आता या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जर तुम्हाला तुमचे फंड अलोकेट करायचे असतील सो जेव्हा हे तुम्ही 2-3 वर्ष अर्न करताय त्याच्यातून तुम्हाला शॉर्ट टर्मचा गोल आयडेंटिफाय करताय की मला PGसाठी आय वॉन्ट टू अलोकेट सम फंड्स फ्रॉम माय अर्निंग. सो तो शॉर्ट टर्म गोल असू शकेल. मे बी मीडियम टर्म गोल वुड बी बाईंग अ होम ऑफ युअर ओन अँड देन द लॉंग टर्म गोल वुड बी रिटायरमेंट. सेम वे फॉर घरासाठी पण तुम्हाला बघायला पाहिजे की आज ज्या कॉस्टमध्ये मी घर बाय करतोय 5 years or 10 years डाऊन द लाईन त्याची कॉस्ट काय असेल आणि त्यासाठी हाऊ मच डू आय नीड टू इन्व्हेस्ट टुडे. सो हे जर तुम्ही कराल ना ही जी तुम्ही सवय स्वतःला लावून घ्याल तर ऑटोमॅटिकली यू विल स्टार्ट डुईंग बेटर, यू विल स्टार्ट कीपिंग असाइड सम मनी. बऱ्याचदा काय होतं आपल्याकडे गोल नसतो आणि म्हणून आपले पैसे खर्च होतात कारण आपल्याला आपण विचारच केलेला नसतो कशासाठी काय करायचं ते. पण ते जर तुम्हाला दिसलं की बाबा हे माझे गोल आहे आणि हे मला स्वतःचं करायचं आहे, यू विल ऑटोमॅटिकली स्टार्ट अलोकेटिंग सम फंड्स फ्रॉम युअर अर्निंग टुवर्ड्स दिस गोल. सो सर जसं आपण आता बोललो लॉंग टर्म प्लॅनिंगमध्ये, बट ही लॉंग टर्म प्लॅनिंग केल्यानंतर पण असं होतं ना की काहीतरी कॉमन मिस्टेक्स असतात जे खूप लोक रिपीट करतात. सो ते कॉमन मिस्टेक काय असतील ते आपण लोकांना सांगू शकतो की तुम्ही ह्याच्यापासून वाचा ते करा. कुठलाही आपण गोल प्लॅन करतो जसं मी सांगितलं की मे बी शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म, ह्यासाठी आपण म्हणतो की ह्या आपण रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करून हे गोल अचीव करणार. ह्यामध्ये सगळ्यात आपण पहिला एक विचार अध्यारूप धरतोय की आपण असणार आहोत आणि आपण हे अचीव करू. हे सगळा जो आपला जर्नी असणार आहे हा स्मूथ असणार आहे. पण असं होत नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही ग्लिचेस येतात आणि त्यामुळे तो गोल अचिव्हमेंटपासून आपण दूर जातो. सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग असते की गोष्ट आहे की जी आपण प्लॅन नाही करत दॅट इज इमर्जन्सी थिंग. बऱ्याचदा असं होतं की आपण इन्व्हेस्टमेंट करतो, प्लॅनिंग करतो, पण इमर्जन्सी ज्या गोष्टी असतात सडनली कधी एखाद्या घरामध्ये फंड्स लागतात, दॅट कुड बी अ मेडिकल इमर्जन्सी. सो त्याचा जर आपण विचार नसेल केला किंवा काही कंटिंजन्सी फंडचं प्लॅनिंग नसेल केलं तर काय होतं हे जे आपले स्मॉल, मीडियम, लॉंग टर्म सगळे जे गोल आहेत या सगळ्या गोलमधले पैसे आपल्याला काढायला लागतात आणि ते सडनली इमर्जन्सी फंडसाठी आणि त्या गोष्टीसाठी वापरायला लागतात आणि अगेन वी नीड टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. सो हे जे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं ते सगळं हे वाया जातं. व्हाय? बिकॉज सिम्पल थिंग की आपण इमर्जन्सी फंड प्लॅन नाही करणार. सो एक इमर्जन्सी फंड प्लॅन करणं ही खूप सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. लाईक इट कुड बी इन द फॉर्म ऑफ अ FD, मे बी सम अमाऊंट दॅट यू कीप इन युअर सेविंग बँक अकाउंट. 50,000 असेल, 1 लाख असेल, 2 लाख असेल, दॅट अमाऊंट विल व्हॅरी बेस्ड ऑन ईच अँड एव्हरी फॅमिलीज नीड्स. सेकंड थिंग जी मी मगाशी मेडिकल इमर्जन्सी म्हणालो, आपण इन्व्हेस्टमेंट प्लॅन करतो पण आपण या रिस्क कव्हर करत नाही. लाईक हेल्थ इन्शुरन्स, इट इज द बेसिक रिक्वायरमेंट विच एव्हरी फॅमिली शुड हॅव. पण लोक निग्लेक्ट करतात थिंकिंग की अरे नाही तो तर पैसा माझा फुकट जातो, मी इन्शुरन्समध्ये भरला, मला काही नाही झालं तर काही होत नाही, ते पैसे गेले फुकट. पण हा एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. आजच्या डेटला आपले जे लाईफस्टाईल आहेत त्याच्यामुळे आजार, ठीक आहे आजारावरती उपचार खूप चांगले आलेले आहेत पण ते उपचार घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे पाहिजेत आणि ते पैसे तुमच्याकडे नसतील तर सिम्पल थिंग आहे की तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असायला. सो मी सांगेन की 2 गोष्टी बेसिक एका फॅमिलीमध्ये असायला हव्यात, प्रत्येकाने प्लॅन करताना करायला हवे. दॅट इज वन इज इमर्जन्सी फंड जो तुम्ही एक बिल्ड करून ठेवू शकता आणि सेकंड इज हेल्थ इन्शुरन्स. सो तो प्रत्येकाचा असणं गरजेचं आहे सो दॅट तुमचे जे प्लॅनिंगमधले पैसे आहेत ना हे तुमचे ह्या कारणासाठी डायव्हर्ट होऊन तुम्हाला पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची गरज येणार नाही. जसं तुम्ही स्टार्टअप चालू केलं तर तुम्ही आज बघताय की न्यू जनरेशन सर्वांना आपले स्टार्टअप स्टार्ट करायचे, सर्वांना त्या स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये उतरायचं. तर तुम्ही त्यांना काय ॲडवाईस द्याल की त्यांना कोणत्या रिस्कसाठी रेडी राहायला पाहिजे? 3 गोष्टी आहेत ज्याच्यासाठी कुठला पण बिझनेसमध्ये सुरू करताना तुम्हाला तयारी असायला पाहिजे. एक तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफाय करायला पाहिजे की तुमचा टार्गेट क्लायंट, तुमचा टार्गेट कन्झ्युमर काय आहे ज्याच्यासाठी तुम्ही सर्व्हिसेस देणार. सो त्याच्यासाठी तुमच्याकडे फनेल पाहिजे की तुमच्याकडे टार्गेट कन्झ्युमर तुम्ही किती जणांना अप्रोच करणार. सो त्याच्यासाठी तुमच्याकडे रेडी लिस्ट असायला. सो दॅट एक तयारी झाली. दुसरं तुमचं नकार घेण्याची तयारी पाहिजे. कुठलाही बिझनेस चालू करताना असं होत नाही की तुम्ही बिझनेसमध्ये उतरलात आणि इमिडिएटली तुमच्याकडे ऑर्डर्स यायला लागले. तुम्हाला बऱ्याच जणांना अप्रोच करायला लागेल, तुम्हाला बऱ्याच जणांना भेटायला लागेल, तुमच्या आयडियाज सेल करायला लागतील आणि होऊ शकतं की ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांकडून तुम्हाला नकार येईल. सो त्यावेळी तुमची मोटिवेशन लेवल खूप हाय असायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टमध्ये, तुमच्या सर्व्हिसेसमध्ये कन्व्हिक्शन असायला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ. हे सगळं होणार ह्याला काही वेळ लागेल.
कुठला पण तुम्ही नवीन बिझनेस चालू करता किंवा तुम्ही कुठल्या पण नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा पेबॅक यायला काही वेळ लागतो. कॉमर्सच्या टर्ममध्ये तुम्ही नक्कीच हे शिकला असाल की पेबॅक पिरियड असतो. सो तो पेबॅक पिरियडपर्यंत तुम्ही तुमचा बिझनेस सर्व्हाइव्ह करण्यासाठी कॅश फ्लोची अरेंजमेंट तुमच्याकडे असायला हवी आणि तो वेळ तुम्हाला द्यायला हवा. एकदा तो वेळ जर तुम्ही दिलात तर त्यानंतर द रिटर्न्स विल स्टार्ट ग्रोईंग. पण बरेचसे स्टार्टअप जे असतात किंवा बऱ्याचशा जे नवीन उद्योजक असतात तो हा पिरियड सर्व्हाइव्ह नाही करू शकत, मे बी मोटिवेशन लेवल नाही ठेवू शकत आणि लगेच त्यांना निराशा येते बिकॉज दे स्टार्ट हिअरिंग नो 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 आणि देन दे लूज कॉन्फिडन्स इन देअर ओन सेल्फ. सो ते न करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते जर तुम्ही कराल तर तुमचा कुठलाही बिझनेस सक्सेस होऊ शकतो असं मला वाटतं. जसं आपण आता बोललो लॉंग टर्म प्लॅनिंग आणि हे इन्शुरन्स रिस्क होतं, बट हे प्रत्येक नॉर्मल इंडिव्हिज्युअलला बघणं आणि लाईक आपण बोलू शकतो की मेजर करणं किंवा त्याच्यावर एक मॉनिटर म्हणजे द वर्ड की मॉनिटर करणं पॉसिबल नसतं. सो त्यासाठी काही टूल किंवा सॉफ्टवेअर तुम्ही यूज करू शकतात किंवा तुमची कंपनी जे त्यांना ते प्रोव्हाइड करते सो ते काय टेक्नॉलॉजी असते किंवा टूल्स असतात जेणेकरून ते त्यांचं मॅनेज करतात. जेव्हा कोणी क्लायंट किंवा आमच्याकडे येतो आणि फॉर फायनान्शियल प्लॅनिंग पर्पजेस सो तेव्हा त्याला आम्ही ऑनबोर्ड करतो त्यावेळी त्याला आम्ही हे सगळी कॅल्क्युलेशन्स करून देतो की लाईक सगळ्या वेगवेगळ्या गोल्ससाठी त्याच्या नीड्स आयडेंटिफाय करणं. कुठल्याही क्लायंट्स बरोबरची फर्स्ट मीटिंग जी खूप इम्पॉर्टंट असते कारण त्यावेळी त्याच्या सगळ्या गरजा त्याच्याकडून त्याचे फायनान्शियल बॅकग्राऊंड त्याची समजून घेणं, त्याच्या रिक्वायरमेंट समजून घेणं, त्या नोट डाऊन करणं आणि त्या एखाद्या सिस्टममध्ये एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये पुट करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो हे आम्ही करतो. आमचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे, स्वतःची वेबसाईट आहे, मोबाईल ॲप आहे, त्याच्यावरती आम्ही ह्या प्रत्येकाच्या ज्या गोल्स आहेत ते आयडेंटिफाय करतो. त्यासाठी त्याच्या लागणाऱ्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्याची इन्व्हेस्टमेंटची रिक्वायरमेंट काय आहे, त्याची इन्शुरन्सची मेबी रिक्वायरमेंट काय आहे, तो एक प्लॅनिंग पार्ट जो आहे ना तो करून त्या सॉफ्टवेअरमध्ये फॅमिली नीड प्रोग्रेस म्हणून आम्ही एक पेज आहे त्याच्यावरती त्याच्या सगळ्या गोल्स लिस्ट डाऊन होतात. त्याच्या अगेन्स्ट त्याचे इन्व्हेस्टमेंटची रिक्वायरमेंट इकडे दिसते आणि जेव्हा तो क्लायंट त्यानंतर इन्व्हेस्टमेंट त्याची सुरुवात करतो ते त्याच्यावर आम्ही मॅपिंग पण करतो. असं समजा 3-4 प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स असतील आणि त्याचे जे काही गोल्स आहेत त्या प्रत्येक गोलबरोबर जेव्हा ते मॅपिंग करतो तेव्हा क्लायंटला ते दिसतं की त्याचा ही जी इन्व्हेस्टमेंट चालू केली आहे त्याने तो कुठपर्यंत पोहोचू शकतो. सो तेव्हा त्याला ते विजन मिळतं आणि ते जेव्हा ट्रॅकिंग त्याला दिसतं आणि त्याचा प्रोग्रेस दिसतो तेव्हा असं होतं की अरे नाही मला आता मी ह्या गोलपासून जर दूर आहे तर मला एवढी इन्व्हेस्टमेंट ॲडिशनल करणं गरजेचं आहे तर मी अचीव करू शकेन. आणि मग त्याच्यानंतर जो त्याचा प्रोग्रेस सुरुवात होते त्याच्या जर्नी सुरुवात होते ती त्याच्याबरोबर तो राहतो कारण त्याला ते दिसतं आहे. इट इज नॉट जस्ट एनी इन्व्हेस्टमेंट जी आपण चालू केली आणि बँकेत आहे काय करणार आहे माहिती नाही आणि मग तसं जर झालं ना प्लॅनिंग नसेल, गोल प्लॅनिंग नसेल तर काय होतं आपल्याला जे काही दिसतं पटकन आपण म्हणतो अरे हां इन्व्हेस्टमेंटचे पैसे आहेत पटकन एखादी हां ही बाईक चांगली दिसते आपण घेऊन टाकूया. तुम्ही बघितली असेल हल्ली आता एक नवीन ॲड पण आलेली आहे आपल्या जी बँक एफडीची ॲड आहे त्याच्यामध्ये नवरा बायको विंडोसमोर उभे असतात, त्याला जावाची बाईक दिसते तो म्हणतो हां घेऊया की म्हणते नाही पैसे झाले इन्व्हेस्ट. सो ऑनलाईन ते इन्व्हेस्ट करतात लगेच. जर ते इम्पल्सिव्ह बाईंग जर तुम्ही अवॉइड करू शकलात ना तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. पण ते इम्पल्सिव्ह बाईंग तेव्हाच अवॉइड होईल जेव्हा तुमच्याकडे स्वतःचा तुमचा प्लॅन असेल आणि तो प्लॅन असेल तो तुम्हाला नेहमी जर दिसत असेल तर तो तुम्ही फॉलो करा आणि तेच आम्ही करतो थ्रू फॅमिली नीड प्रोग्रेस रिपोर्ट, थ्रू आवर वेबसाईट ॲप जे क्लायंटला प्रत्येक वेळी त्याच्या फायनान्शियल जे त्याचा डेटा आहे तो त्याच्याकडे अपडेट राहतो ऑल द टाईम आणि तो फॉलो करू शकतो. जसं आपण आता बोललो की तुमची कंपनी जसं क्लायंट्सला मॅनेज करते बट तुम्ही ती ट्रान्सपरन्सी कशी मेंटेन करता क्लायंटसोबतची की त्यांचा जो फायनान्शियल पोर्टफोलिओ आहे ते त्यांना कसं करतात? जेव्हा तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही गोल आयडेंटिफाय करता आणि तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट डिस्कस करता ॲडवायझरबरोबर त्यानंतर तुम्ही शॉर्टलिस्ट सम फंड्स बेस्ड ऑन द इन्व्हेस्टमेंट त्यांची जी रिक्वायरमेंट आहे जो गोल आहे त्या बेसवरती टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट आम्ही डिसाईड करतो आणि त्यानंतर त्याची इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू होते. ती इन्व्हेस्टमेंट जेव्हा चालू होते त्यानंतर ती प्रत्येक क्लायंटला त्याच्या पोर्टफोलिओमध्ये दिसते, त्याच्या ॲपवरती दिसते. आम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करण्याच्या बरोबर त्यावेळी त्या क्लायंटचं रिस्क प्रोफायलिंग म्हणतो. त्या रिस्क प्रोफायलिंग केल्यानंतर तुम्हाला हे कळतं की त्या क्लायंटची किंवा प्रत्येक इन्व्हेस्टरची रिस्क टेकिंग कपॅसिटी किती आहे. काही जण ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असतात जे रिस्क जास्त घेऊ शकतात. ॲट द सेम टाईम there could be one client or one investor who is a senior citizen. जेव्हा सिनियर सिटीजन असतो तेव्हा त्यांचं अर्निंग एज संपलेलं असतं आणि त्यानंतर त्यांचं डिस्ट्रीब्युशन केस चालू झालं असतो. जेव्हा
त्यांनी अक्युमुलेट केलेली जी वेल्थ असते ती त्याच्या फ्युचरसाठी वापरणार असते. ऑब्विसली जेव्हा सिनियर सिटीजन असतो तेव्हा तो म्हणणार की माझी रिस्क कमी आहे कारण मला हा पैसा पुढे पुरवायचा आहे, मी पुन्हा काम नाही करणार. सो त्याच्यासाठी काही कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्स असतात. ॲज अ दॅट मी यंग इन्व्हेस्टर असेल लाईक यू जे आता करिअरच्या सुरुवातीमध्ये आहेत, ज्यांच्यावरती फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज बऱ्याच कमी असतात ॲज कम्पेअर्ड टू अ फॅमिली मॅन हू इज इन टू हिज 40s or 50s. सो त्यामुळे तुम्ही रिस्क जास्त घेऊ शकता. मे बी यू कॅन बेअर सम कॅपिटल लॉस ऑल्सो. सो त्याच्यासाठी कुठल्या वेगळ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, सो ते आम्ही इन्व्हेस्टरबरोबर डिस्कस करून त्याच्यामध्ये काय डाऊनफॉल आहे, काय निगेटिव्ह साईड आहे हे त्याला एक्सप्लेन करून मगच आम्ही त्याला ऑनबोर्ड करतो. हे जेव्हा करतो तेव्हा त्यामुळे कुठल्या इन्व्हेस्टरला हे माहीत असतं की ठीक आहे, बऱ्याचदा काय होतं कोणीही क्लायंट जेव्हा तुमच्याकडे येतो हा लुकिंग ॲट रिटर्न्स, आजच्या डेटला मार्केटमधले रिटर्न्स बघूनच सगळेजण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. 5-10 वर्षापूर्वी लोक FD आणि इन्शुरन्समध्ये करत होते. आता फायनान्शियलायझेशन झाल्यामुळे डीमॅट अकाउंट जास्त ओपन होत आहेत. बरेचसे यंग इन्व्हेस्टर्स आहेत ते डायरेक्टली स्टॉक्समध्ये करतात. दे आर लुकिंग ओनली ॲट द रिटर्न्स. त्यांना गेल्या 3 वर्षामध्ये डाऊन साईड दिसलेलीच नाही. सो ती दाखवण्याचं काम जे आहे ना, तो आरसा जो आहे तो ॲडवायझर आहे. सो आम्ही त्याला ती जर दाखवलं तर त्याला कळतं की ठीक आहे, मला हे तर मिळत आहे पण ही पण शक्यता आहे की मला निगेटिव्ह पण होऊ शकतं. ती त्याची जर तयारी असेल तरच इशू एम्बार्क ऑन दॅट रूट. हे दाखवण्याचं काम जे आहे ना ते आम्ही करतो आणि ते केल्यानंतरच आम्ही ती इन्व्हेस्टमेंट जनरेट करतो. तर यामध्ये तुम्ही आता एक डीमॅट अकाउंट आणि स्टॉकचा पॉईंट म्हणला, तर याचाच माझे क्वेश्चन असेल की आजकाल तुम्ही बघताय न्यू जनरेशन आणि मोस्टली कॉलेज स्टुडंट खूप इंट्राडे ट्रेडिंग आणि वेगवेगळे ॲप्स आहेत, ग्रोमो आहे किंवा अपस्टॉक, वेगवेगळे ॲप्स आहेत, त्याच्या थ्रू ट्रेडिंगमध्ये जास्त इन्व्हेस्ट आहेत आणि ते लोक त्याच्यामुळे खूप लॉस सफर करतात, जो त्यांचा स्वतःचा नसतो पण त्यांच्या पेरेंट्सचे मनी असतात जे ते लोक त्यामध्ये घालवतात. सो तर त्यावरून तुम्ही स्टुडंट्सला काय अवॉइड करायला सांगाल की ज्याने ते लोक त्याच्यामध्ये नाही पडतील किंवा पडतील तर मग ते लोक कसे सेफली त्याच्यामध्ये किंवा तुमचे थॉट्स? मी सांगेन फर्स्ट अँड फॉरमोस्ट ट्रेडिंग इज इन्शुरियस फॉर युअर फायनान्शियल हेल्थ. ट्रेडिंग करून कोणीही वेल्थ नाही क्रिएट करू शकत. ट्रेडिंग हे तुम्ही आज जे बघताय की तू पण बघितलं असेल तुझ्या मित्रांमध्ये, अरे आज मी एवढे कमवले, चल आज पार्टी करूया, हे जनरली असतं. तुम्ही डे टू डे ट्रेडिंग, तो डे ट्रेडिंग हा फंडा असतो आहे की मी आज कमवले पार्टी करूया, दुसऱ्या दिवशी लॉस होतो, मग दुसरा कोणती फ्रेंडने प्रॉफिट केलेला असतो तो तुम्हाला पार्टी देतो. पण तुम्ही हे बघा की ट्रेडिंग करून असं कोण आहे का की ज्याने त्याची फायनान्शियल लेवल चेंज झाली, जो आज इथे होता ट्रेडिंग केलं त्याने 2 वर्ष आणि तो इथे गेला. असं तुम्हाला एक उदाहरण टाका. तुमच्यामध्ये पण असे खूप कमी असतील की अगर नसतील, कारण जेव्हा तुमच्याकडे 10 जण अर्न करतात ना 90 जण लॉस करतात. तुम्ही जर रिसेंट तुम्ही फायनान्शियल न्यूज बघत असाल तर सेबीचा आता रिसेंट रिपोर्ट आलेला आहे. 89% ऑफ द पीपल हॅव लॉस्ट मनी इन फ्युचर्स अँड ऑप्शन्स. 89%, ओनली 11% हॅव गेन. सो पर्सेंटेज जे आहे ना ट्रेडिंगमध्ये हे खूप कमी आहे. सो आणि एक सिंपल अजून एक उदाहरण देतो की जे ट्रेडिंग करून प्रॉफिट होत असताना ते इथे मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट आहेत ना, मुकेश अंबानी आजच्या डेटला बिगेस्ट इंडस्ट्रियलिस्ट, इंडियातला रिचेस्ट पर्सन आहे. तो हे जामनगरला रिफायनरी, रिलायन्स रिटेल, रिलायन्स जिओ या सगळ्या कंपन्या का फॉर्म करतोय? तर त्याला माहीत असतं की जर ट्रेडिंग करून पैसा बनायचा असता त्याने रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये ट्रेडिंगच टाकलं असतं ना. हे नाही होऊ शकत. ट्रेडिंग हे तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये काहीतरी गेन देईल, पण लॉंग टर्ममध्ये जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची असेल ना, यू नीड टू इन्व्हेस्ट इन टू दोज बिझनेसेस फॉर लॉंग टर्म. जर तुम्हाला वाटतं रिलायन्स इंडस्ट्रीज, डोंट टेक द म्हणजे तुम्ही कंपनीचं नाव घेऊन येणार विचार करून किंवा रिलायन्स इंडस्ट्रीची पीक देतात. सो कुठला पण चांगला बिझनेस आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्ट करायला पाहिजे. जर तुम्हाला कन्व्हिक्शन आहे की हा बिझनेस पुढे चांगला चालू शकतो, यू शुड रिमेन इन्व्हेस्टेड, देन ओनली यू विल मेक मनी. आजच्या डेटला जे कोणी काय म्हणतात बिगेस्ट इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा हायेस्ट अर्नर्स आहेत, हे सगळे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे, त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये ट्रेडिंग नाही केलं. सो इन्व्हेस्टिंग विल टेक यू लॉंग. तुम्हाला तुमची वेल्थ क्रिएट करेल, तुमची फायनान्शियल पोझिशन, तुमचं लाईफस्टाईल चेंज करायला मदत करेल, बट एव्हरीथिंग टेक्स टाईम. ट्रेडिंग तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये गेन देईल, पण लॉंग टर्ममध्ये इट इज गोइंग टू लूज मनी. सो इट इज नॉट अ लॉंग टर्म सोल्युशन. मी प्रत्येकाला या प्लॅटफॉर्मवर मी सांगू इच्छितो की तुम्हाला जे आता जे तुम्हाला ईज ऑफ ऑपरेशन आहे ना, प्रत्येकाला काय वाटतं की लेफ्ट
साईडला स्लाइड केलं की बाय होतं, लेफ्टला केलं की सेल होतं, और मे बी अदर वे राऊंड. सो त्यांना वाटतं की पटकन केलं की पटकन पैसे मिळतात. हे पटकन पैसे नाही, हे पटकन ऑपरेशन होतं आणि पटकन पैसे नाही येत. पटकन पैसे येणं शक्य नाही. एकदा दोनदा येतील पण कन्सिस्टंटली रोज येणार नाही. ते जर तुम्हाला करायचं असेल, यू नीड टू इन्व्हेस्ट, फाइंड आउट युअर गोल, इन्व्हेस्ट इट अँड वेट फॉर द लॉंग टर्म. तुम्हाला कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला माहिती आहे, तुम्ही कॉमर्सवाले आहात आणि मे बी इन जनरल सगळ्यांना स्कूलमध्ये गेलेला आहे. A is equal to P into 1 plus R raised to N. N is number of years. जर तुम्हाला तुमची वेल्थ ग्रो करायची असेल, rather than focusing on 1 plus R, focus on N. आजच्या डेटला आपण काय करतोय, रेट ऑफ रिटर्न, फास्ट मनी, डबल मनी इन 6 months, डबल द मनी इन 2 years. आपण त्या R वरती फोकस करतोय, आपण N वरती नाही फोकस करत. जर तुम्ही N वरती फोकस कराल ना, एक्सपोनेन्शियल तुमची ग्रोथ होऊ शकते, तर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहाल. आणि हाच माझा मंत्र आहे, फोकस ऑन युअर गोल्स, इन्व्हेस्ट फॉर लॉंग टर्म अँड मेक मनी. सर, आता आपण आपल्या व्हिडिओच्या एंडकडे आलो. सो मला तुम्हाला विचारायचं होतं की कसा होता तुमचा आजचा एक्सपिरियन्स? आजचा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता. ॲज ऑलवेज मी आता गेले 4 वर्ष असोसिएटेड आहे. नेहमी मी मुलांची इन्व्हॉल्वमेंट बघतोय. जे उद्याचे उद्योजक आहेत त्यांना बरोबर कनेक्ट करणं, त्यांच्याशी इंटरॅक्ट करणं आणि त्यांच्याकडून समजून घेणं त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणं हा खूपच चांगला अनुभव असतो. तसाच तो यावर्षी पण होता. आय होप हे असंच आपलं असोसिएशन कंटिन्यू राहील. आम्ही पण तेच एक्सपेक्ट करतो की आपलं 4 वर्षाचं जे असोसिएशन आहे ते पुढे खूप वर्ष होणार असेल. तर आता मी सर रिक्वेस्ट की